नमस्कार. साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. प्रकरण 61. गुरु शिष हेरा कव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 57 ते 60. प्रथम आपण 57वा दोहा ऐकूयात. सतगुरु मिले जो सब मिले, न तो मिला न कोई. माता पिता सुत बांधवा, ये तो घर घर हो. सतगुरु मिले जो सब मिले, न तो मिला न कोई. माता पिता सुत बांधवा, ये तो घर घर हो. अर्थ ऐकूयात. सद्गुरू मिळाले तर सर्व काही मिळाल्यासारखंच आहे. नाहीतर आई वडील पुत्र बांधव हे तर प्रत्येक घरात असतातच ना. मनुष्य जन्माला येतो म्हणून आई वडील ही नाती प्राप्त होतात. देह प्राप्त झाला की त्याच्याशी संबंधित सर्व गोतावळाही प्राप्त होतो. परंतु सद्गुरू मात्र या गोतावळ्यामध्ये प्राप्त होत नाहीत. सद्गुरूंची प्राप्ती मात्र भाग्यानेच होत असते आणि सद्गुरू प्राप्त झाले की तेच शिष्याचे आई बाप बंधू सगळं काही होतात. म्हणजे सगळी नाती त्यांच्यातच समाविष्ट आहेत. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. जीवनात या सारे मिळते, होता सद्गुरु प्राप्ती. माता पिता सुत बंधू जन हे, घरोघरी तरसती. जीवनात या सारे मिळते, होता सद्गुरु प्राप्ती. माता पिता सुत बंधू जन हे, घरोघरी तरसती. पुढचा 58वा दोहा ऐकूयात. जेहि खोजत ब्रह्मा थके, सुर नर मुनि अरु देव. कहे कबीर सुन साधवा, करु सद्गुरु की सेव. जेहि खोजत ब्रह्मा थके, सुर नर मुनि अरु देव. कहे कबीर सुन साधवा, करु सद्गुरु की सेव. अर्थ ऐकूयात. ब्रह्मा, इतर देव किंवा मनुष्य, ऋषीजन सद्गुरूंना शोधण्यात थकून गेलेत. कबीर इथे सांगतात की हे शिष्य ऐक, तू सद्गुरूंची सेवा कर. मनुष्य योनीतच विवेक ज्ञान प्राप्त होऊन भवपार जाता येतं. ब्रह्मादी देव स्वर्गलोकी राहतात अशी कल्पना आहे. तिथे मानव योनीपेक्षा दीर्घ काळ वास्तव्य करता येत असलं तरीही ब्रह्मदेवाच्या सृष्टीला सुद्धा कधीतरी अंताला सामोरं जावं लागतं. शिवाय देवांनाही मुक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर पुन्हा पृथ्वीवरच जन्म घेऊन सद्गुरुबोध प्राप्त करावा लागतो. आणि म्हणूनच कबीर उपदेश देतात की तुला मनुष्य जन्म अनायासे मिळालेलाच आहे, तर सद्गुरूंची सेवा करून जन्म सफल करून घे. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी. नाही लागला शोध गुरुचा, सुर नरा ब्रह्मदेवा. कबीर सांगे ऐक मानवा, करी सद्गुरुची सेवा. नाही लागला शोध गुरुचा, सुर नरा ब्रह्मदेवा. कबीर सांगे ऐक मानवा, करी सद्गुरुची सेवा. पुढचा 59वा दोहा ऐकूयात. सतगुरु को माने नहीं, अपनी कहे बनाए. कहे कबीर क्या कीजिए, और मता मन जाए. सतगुरु को माने नहीं, अपनी कहे बनाए. कहे कबीर क्या कीजिए और मता मन जाए।
अर्थ ऐकूयात. जो सद्गुरूंनाच मानत नाही आणि आपल्याच मतानुसार चालतो, इतरांची मतं मानतो, त्याच्या बाबतीत काय करणार आहात? सद्गुरूच खरी ज्ञानप्राप्ती करून देतात, पण या जगात मनुष्य आपल्याच मतानुसार चालतो. खरं ज्ञान म्हणजे काय हे त्याला माहितीच नाहीये आणि ते जाणून घेण्याची इच्छा पण त्याला नाहीये. अशा मनुष्याला कितीही उपदेश केला तरीही तो पालथ्या घड्यावर घातलेल्या पाण्यासारखाच ठरतो. इतर लोक जसे मायेच्या महापुरात वाहून जात असतात, तसाच हाही वाहून जात असतो. तो स्वतःचं अकल्याण करून घेतो. त्याच्या बाबतीत काहीही उपाय करताच येत नाही. आता आपण ऐकूयात मराठी साखी. मानत नाही सद्गुरु से स्वमताने चाले, व्यर्थ तो उपदेश तयासे मन संगे जो धावे. मानत नाही सद्गुरु से स्वमताने चाले, व्यर्थ तो उपदेश तयासे मन संगे जो धावे. पुढचा दोहा ऐकूयात 60वा. जग में युक्ति अनूप है, साधु संग गुरु ज्ञान, तमे निपट अनूप है, सद्गुरु लागा कान. जग में युक्ति अनूप है, साधु संग गुरु ज्ञान, तमे निपट अनूप है, सद्गुरु लागा कान. या जगात संतांची संगत आणि गुरुकडून ज्ञानप्राप्ती या गोष्टी दुर्लभ आहेत. त्यातही गुरूंनी कानात मंत्रोपदेश करणं ही गोष्ट तर अधिकच दुर्लभ आहे. या दोह्यात कबीर संत संगती आणि गुरु यांचं जीवनातील महत्त्व अधोरेखित करतात. संतांच्या संगतीत जीवाला सद्गुणांची प्राप्ती होते, त्याला विवेक कळतो. गुरु कानात मंत्रोपदेश देऊन जीवाला भवपार नेतात. पण असे सद्गुरू मिळणं ही तर एक गोष्ट दुर्लभच आहे. युक्ती म्हणजे तर्क करून ज्ञानप्राप्ती करून घेता येते, पण तर्क करण्यास बुद्धी तेवढी सक्षम हवी ना. त्यापेक्षा सद्गुरूंकडून ज्ञान मिळवणं जास्त चांगलं आहे. पण सद्गुरू प्राप्ती होणं ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. कारण सद्गुरू असले तरी त्यावर विश्वास असलाच पाहिजे ना. एकूण जीवाला संत संगत आणि सद्गुरू मोठ्या भाग्यानेच प्राप्त होतात. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. संत संग गुरु ज्ञान युक्ती, दुर्लभ जगती असती, त्याहुनी दुर्लभ सद्गुरु शिष्या, कानी मंत्र फुंकीती. संत संग गुरु ज्ञान युक्ती, दुर्लभ जगती असती, त्याहुनी दुर्लभ सद्गुरु शिष्या, कानी मंत्र फुंकीती.